रसिक श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात सांगलीतील किंवा आपल्या परिसरातील काही मान्यवर कलाकार नेहमीच आपल्या भेटीला येत असतात आणि आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत असतो. आणि आज या कार्यक्रमात सहभागी होत आहेत सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी, आर्किटेक्ट श्रीयुत विवेक देशपांडे सर. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सहभागी होत आहात. आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. एकूणच आपला जो नाट्यप्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण आर्किटेक्ट म्हणून सांगलीत मोठं काम करत आहात. ह्या दोन्हीचा मेळ कसा घालतात ते देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला असं सांगा की ही सगळी सुरुवात कुठून झाली? सुरुवातीपासून सांगायचं झालं, माझं लहानपण सगळं खण भागामध्ये दिवाणवाडा म्हणून आहे पोलीस चौकीजवळ, तिथं गेलं. घराच्या बाहेर पडलं की रस्ता, त्यामुळं खेळणं बिळणं जे काय असेल ते सगळं रस्त्यावर. म्हणजे क्रिकेट खेळताना चेंडू गटारीत गेला की तो काढणे, आपटून खेळणे, पुन्हा आटापाट्या खेळणे, ह्यामध्ये सगळं लहानपण गेलं. आणि सुरुवात झाली तोंडाला रंग लावायची ती अशा ठिकाणी की गणपतीच्या वेळेला, त्यावेळेला जिवंत देखावे उभे करायची पद्धत होती. हल्ली ती खूप कमी झालंय. माझ्या लहानपणी मला आठवते बुरुड गल्लीमध्ये एक फार चांगला देखावा असायचा असा. तर त्यावेळी आमच्या छोट्या छोट्या गणेश मंडळामध्ये शिवाजीचा रोल करून उभं राहायचं आणि 2 तास तिथं तसंच उभं राहायचं. मग घरी आई अगदी तयारी करून द्यायची, जेवण खाण करून, थोडा वेळ 2 तास पाणीसुद्धा मिळणार नाही अशा तयारीनं राहायचं आणि रंग लावून उभं राहायचं. ही सुरुवात पहिली. आणि त्यानंतर शाळेमध्ये थोडंसं पुढं करायची सवय असल्यामुळं आणि लहानपणी आईनं मला बुलबुल तरंग शिकवला होता. त्यामुळे 5वीमध्ये ज्यावेळी पटवर्धन हायस्कूलला मी गेलो, त्यावेळी गॅदरिंगमध्ये ज्यावेळी बुलबुल तरंग वाजवला, तेव्हापासून जे कौतुक सुरू झालं ते कायमच. म्हणजे 11वीपर्यंत शाळेमध्ये कायम कौतुक होणे, अक्षर चांगलं असल्यामुळं सुविचार लिहिणे, हे कामं करायची. त्यात मला वाटतं 1970 साली शिंदगी सरांनी एक एकांकिका बसवली होती, सुखी माणसाचा सदरा. त्याच्यात मला वाटतं ADA त्यावेळेला शालेय एकांकिका स्पर्धा घ्यायच्या, त्यामध्ये ती एकांकिका सादर झाली होती आणि मी सेनापतीचा रोल केला होता. आणि ते दुसऱ्या दिवशी त्याचं परीक्षण यायचं, त्यामुळे काचपेटीमध्ये त्याला लावलं की सगळ्या मुलांनी घोळका करून ते बघायचं. ही गंमत होती फार. उत्सुकता पण काय लिहिलंय आपल्याबद्दल, काय लिहिलंय का ती उत्सुकता अजूनही शिल्लक आहे, टिकून आहे. तर मला त्यावेळेचा एक प्रसंग फक्त आठवतो छोटासा, की ऐनवेळी ड्रेस आणायचे आणि घालायचे, काय नाटक सुरू करायचं. नाटक सुरू झालं आणि मी प्रॅक्टिस कधीही नसताना ती तलवार लावली होती. ती तलवार मी बाहेर काढली तर ती गंजलेली होती. तेव्हा क्वैंकन आवाज आला त्याचा, गंजलेला, आणि सगळं प्रेक्षागृह हसलं. पण मी काय फार त्यामुळं घाबरून वगैरे गेलो नाही. पण नंतर मला ती आत टाकता येईना, कारण म्यानामध्ये तलवार घालणे हे फार अवघड होतं आणि माझी फार पंचायत झाली. तर पूर्ण एकांकिका मी हातात तलवार घेऊनच एकांकिका पूर्ण केली ती. तर अशा गमती सुरू झाल्या शाळेमध्ये. पुन्हा त्यानंतर काही 10वी 11वी ही आपली अभ्यासाची वर्ष असल्यामुळे काही झालं नाही. पण विलिंग्डनला गेल्यानंतर मात्र PDला दिलीप परदेशी सर आणि सप्रे सरनी एकांकिकेसाठी अशीच 30-35 मुलांची वाचन करून घेतलं होतं. त्यात पण त्यांनी निवड केली माझी आणि सारं कसं शांत शांत ही एकांकिका बसवली होती. ती पण फार छान झाली. माझं काम पण चांगलं, माझा थोडासा कॉन्फिडन्स वाढत गेला. त्यामुळं तिथून मी 1 वर्ष वालचंद कॉलेजला गेलो. वालचंद कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथं आवळे सर होते. आवळे सरांना परदेशी सरनी आधीच कल्पना दिली की तुमच्याकडं जो एक मुलगा आलेला आहे विवेक देशपांडे, त्याला तुम्ही नाटकात घ्या. तर त्यामुळं तिथं गेल्यापासून त्यांनी नाटकासाठी मला हेरून ठेवलं होतं. 1च वर्ष मी वालचंद कॉलेजला होतो. त्यावेळी तिथं फिनिक्स म्हणून एक एकांकिका केली होती. ती अतिशय गाजली. ती ADAच्या एकांकिका स्पर्धामध्ये पण पहिली आली. आणखीन एका ओल्या रात्री अशी एक एकांकिका केली होती. आणि ज्या दिवशी ह्या एकांकिका दोन्ही झाल्या संध्याकाळी, त्याच रात्री मी मुंबईला आर्किटेक्चरच्या परीक्षेसाठी गेलो. JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये मला प्रवेश मिळाला. नाटकाबद्दलचं एक सगळं विश्वच तिथलं वेगळं असल्यामुळं त्यामध्ये मी रममाण पण झालो. मुंबईमधलं सगळं जे नाटक किंवा तुम्ही शिक्षणासाठी गेला त्याबद्दल जाणून घ्यायचंच आहे. पण मला एक राहून असा प्रश्न वाटतो की लहानपणापासून तुम्ही नाटकात कामं करायला लागलात, घरच्यांचा विरोध नाही झाला? नाही, घरच्यांचा कधी विरोध नाही झाला. असं असतं, काय करतोस ते नाटक, अभ्यास कर, असं असतं. असं कधी झालं नाही.
माझे म्हणजे वडील सांगायचे, ते पण लहानपणी शाळेमध्ये काम करायचे, नंतर त्यांनी कधी काही केलं नाही. बर आणि आईला संगीताची आवड असल्यामुळं मी शाळेमध्ये बँडमध्ये होतो. मी खरं म्हणजे ढोल वाजवायला होतो, बर परंतु बासरी वाजवणारी मुलं 30-35 आणि आम्ही एकटाच ढोल वाजवणारा असा. त्यामुळं मला आई बाबा म्हणायचे की ती मुलं किती छान बासरी वाजवेन, तू काय ढाण 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 वाजवत बसलास. तर त्यामुळं मी बासरी शिकलो बर आणि त्या इतर सगळ्या मुलांच्यापेक्षा मी बासरी चांगली वाजवायला लागलो. बर ती कोणाकडे तोही शिकला? फायदा. नाही शिकलो म्हणजे बाहेर जाऊन नाही, हं. आपल्यापणे शिकलो. बरं. आणि अजूनही मला म्हणजे सिनेसंगीत म्हणजे फार अच्छा, मी हां. शिकलो Light म्हणजे music. रागदार हां. क्लासिकल वगैरे असं काही वाजवत नाही, अच्छा पण बुलबुल तरंग, हार्मोनियम, बासरी हे सगळं एक सांगीतिक वातावरण असल्यामुळे तो फार उपयोग झाला आणि कुणी मला विरोध केला नाही. वा नाटकासाठी प्रोत्साहन भरपूर दिलं हं. आणि मी करत गेलो त्यामुळं. सांगलीमध्ये सुरुवात झाली, पटवर्धन हायस्कूल, नंतर विलिंग्डन, त्याच्यानंतर वालचंद वालचंद कॉलेज. कॉलेज, आणि नंतर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मुंबईला जे कॉलेज ऑफ आर्टला आर्किटेक्चर. गेला. तिकडे गेल्यानंतर आर्किटेक्चरची डिग्री होईपर्यंत आता खरं म्हणजे हा सगळा टफ विषय आहे, कारण शेवट आपल्याला त्याच्या पुढं त्याचं करिअर त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. होय होय. पण त्यावेळी सुद्धा डोक्यात नाटक होतं. अगदी अगदी. बर म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी पहिल्यांदा फर्स्ट इयरला ॲडमिशन ज्यावेळी घेतली, हां तर आर्किटेक्चरमध्ये एक लेखी परीक्षा असते आणि एक इंटरव्ह्यू असतो. बर तर त्या इंटरव्ह्यूचा फॉर्म जो भरला होता, त्यात मी सांगलीमध्ये अँटिगनी नावाचं नाटक केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये, आणि त्याचा मी उल्लेख केला होता त्या फॉर्ममध्ये. तर माझा इंटरव्ह्यू सगळा त्या नाटक या विषयावरच झाला बर आणि ॲडमिशन मला मिळाली. 30-35 मुलांना जी ॲडमिशन मिळते त्यात मी बसलो होतो अगदी छान. त्यामुळं पहिल्यापासूनच सगळे आमचे जे शिक्षक होते, त्यातले काही कलाकार होते वगैरे, त्यांना हे माहिती असल्यामुळं पहिल्यापासून हा माझ्याकडं त्यांचा दृष्टिकोन जो होता, ह्या नाटकासाठी ह्याला घेऊया आपण, असाच होता. आणि त्याच वर्षी म्हणजे मला वाटते 77 साली दूरदर्शननं पहिल्यांदा एकांकिका स्पर्धा घेतल्या होत्या, बर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. अच्छा आणि त्यात आमच्या कॉलेजनं रायाची रापी नावाची एकांकिका केली होती. त्याचे लेखक होते वामन तावडे. बर नंतर त्यांचं छिन्न म्हणून एक नाटक खूप गाजलं आणि सुशील गोलतकर हे दिग्दर्शक होते. आणि त्यात सातारा सांगलीकडची जी भाषा असती तशा पद्धतीचं लिखाण आणि कॅरेक्टर आवश्यक होतं. आणि त्यामुळे मला ते फार सोपं गेलं. आणि मुंबईच्या मुलांनी खोटं खोटं ग्रामीण बोलणे आणि सांगलीकडच्या मुलांना बोलणे ह्यात फार फरक असल्यामुळं मला त्यातला महत्त्वाचा रोल, मेन रोल मिळाला आणि ते नाटक संपूर्ण मुंबईमध्ये पहिलं आलं. बर आणखीन त्याचा दूरदर्शनवर प्रसारण झालं. तर त्यावेळीची मला खूप गोष्टी गमती आठवतात. त्यावेळी मी सांगलीमध्ये घरी कळवलं होतं की आमचं असं नाटक दूरदर्शनवर दिसणार आहे. त्यावेळी सांगलीमध्ये असं तो 30-30 फूट उंच अँटेना लावायचे आणि सांगलीत एक 5-6 ठिकाणी फक्त दूरदर्शन असतील. तर माझ्या बाबांनी आईनं कुठेतरी कोणाच्या तरी घरून मुजावर म्हणून कोणतरी होते, त्यांच्या घरी जाऊन ते नाटक बघितलं होतं. आणि थोडा वेळ मी दिसायचो, मग ते असं ते ढग हल्ल्यासारखं दिसायचं. मग पुन्हा सगळेजण दिसला आला असं चाललं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी नाटक बघितलं. पण पूर्ण त्यामुळं मला कॉलेजमध्ये, इतर कॉलेजमध्ये खूप चांगली ओळख झाली माझी. इतर नाटकातल्या मुलांची पण ओळखी झाल्या. आणि त्यानंतर मग 5वी वर्ष कॉलेजच्या गॅदरिंग असू दे, काही असू दे, त्यामध्ये मला नाटक करण्याची संधी मिळाली. इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला त्यावेळी? हां, इंटर कॉलेजमध्ये घेतल्या, INT मध्ये घेतला. जिथे जिथं भाग घेतला तिथं बक्षिसं मिळत गेली. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि एक होतं आमच्या कॉलेजमध्ये, गॅदरिंगचं जरी नाटक असलं, स्पर्धेचं नाही, तरी सुद्धा ते चांगल्या लोकांच्याकडून बसवून घ्यायचं. व्यावसायिक दिग्दर्शक यायचे आणि ते बसवायचे. आणि म्हणजे आमचं एक बसवलं होतं रिप्लेसमेंट म्हणून एक एकांकिका होती. ती सतीश पुळेकरनी बसवली होती आणि श्रीकांत हालदुले यांनी ती लिखाण केलं होतं. थोडक्यात एक सांगतो गोष्ट. त्यात तो एक मुलगा, त्याला नोकरी लागतीने इंटरव्ह्यूला जायचं असतं आणि तो त्या दिवशी आजारी पडतो. पण इंटरव्ह्यू तर चुकवून चालणार नाही म्हणून तो त्याच्या मित्राला म्हणतो, तू माझ्याऐवजी माझं नाव घेऊन जा. तर जो मुलगा जातो त्याला रिप्लेस करायला, तो ते प्रोफेशन म्हणूनच स्वीकारतो. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या माणसाच्या ऐवजी त्यानं जायचं, कुठलं काम करायचं, म्हणजे नुसतंच इंटरव्ह्यू असं नाही, इतर कुठलंही काम करायचं. आणि तो शेवटी दरवेळी नवीन काम करत 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 स्वतःची ओळख विसरतो. आणि त्याची अगदी लहानपणीची जी प्रियसी असती ती त्याला भेटायला येते, तर त्यावेळी तो स्वतःचं नावच विसरलेला असतो. अतिशय सुंदर एकांकिका होती ती. रिप्लेसमेंट एकांकिका म्हणून पहिली आली होती INTला.
त्यानंतर एकदा मध्येच हं. सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट झाला म्हणजे काय, की अमोल पालेकरच्या त्यांच्या ग्रुपमध्ये काही त्यांना दिवाकरांच्या नाट्यछटा करायच्या होत्या आणि 5-6 मुलांचं, कॉलेजच्या मुलांचा ग्रुप पाहिजे होता. हं. त्यावेळी आमच्याकडे तसं निरोप आल्यानंतर आम्ही गेलो होतो आणि त्यात पण मला अमोलजींनी फार चांगली संधी दिली. 4-5 त्यातल्या छोटे छोटे जे भाग होते त्यामध्ये घेतलं. त्यात एक सगळे मोठे लोक, म्हणजे आत्ताच परवा आपण ज्यांना भावे पुरस्कार दिले त्या नीना कुलकर्णी, त्यांचे मिस्टर दिलीप कुलकर्णी, अमोल पालेकर, चित्रा पालेकर यांचं एक आंधळे म्हणून एक एकांकिका असायची, त्यामध्ये पण मी होतो. म्हणजे फार छान सगळ्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याकडे शिकायला फार मिळालं. म्हणजे वर्कशॉप केल्यासारखं त्यांचं जवळजवळ 2 महिने आमचं ते नाटक बसवत होते. ते नुसतंच नाटक बसवणं नाही, नाटकासाठी जे जे लागतं, उच्चार असतील, चालणं असेल, बोलणं असेल, बसणं असेल, उठणं असेल, सगळं अमोल पालेकरने इतकं स्ट्रिक्टली करून घेतलं होतं की प्रश्नच नाही. ह्याच्याशिवाय मध्येच एक आणखीन सांगायचं म्हणजे फर्स्ट इयर झाल्यानंतर मध्ये आम्हाला जी सुट्टी होती, त्या सुट्टीमध्ये मी सांगलीला आलो नाही. त्यावेळेला जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी यांनी एक नाट्यशिबिर घेतलं होतं छबिलदासमध्ये. ते मी अटेंड केलं होतं. त्यातही फार शिकायला मिळालं आणि त्या सगळ्याचा मला पुढं तसा खूप उपयोग आत्तापर्यंत होतोय. सतीश पोळेकरने एक चांगलं शिकवलं होतं, म्हणजे चालायचं कसं. थोडासा काही मुलांच्या पाठीमध्ये बाक असतो, हे असतो, ताठ चालणे हे करणं. तर त्यासाठी खुर्ची हातात समोर धरायची आणि चालायचं. आत्तासुद्धा मी ज्यावेळी भावेनाट्य मंदिर किंवा ADA कडून ज्यावेळी नाटकं करतो त्यावेळी त्यांना सगळ्यांना सांगायचो, उभं राहायचं कसं, चालायचं कसं, वळायचं कसं, वळताना पायावर जोर देऊन कुठला पाय ठेवायचा, हे बेसिक येणं आवश्यक आहे नाटाला. आणि ते इतकं अंगवळणी पडलं की ते नंतर त्याचा विचार न करता आपोआप व्हायला लागलं. आणि मग मी ते सगळं संपवून आल्यानंतर सांगलीला आलो. रसिक हो, आजचे पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मला एक असं विचारायचं की तुम्ही आता अमोल पालेकर यांच्या बरोबर काम केलं, सतीश पोळेकरांचं नाव तुम्ही घेतलं, होय, त्याच्यानंतर सांगलीच्या रंगभूमीवर अनेक वर्ष काम केलं, होय होय, आणि तुम्ही रंगभूमीवर परत उभे राहतात गेल्या 4-5 वर्षामध्ये. तर तुम्ही वेगवेगळ्या पिढ्यांच्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. होय होय होय. म्हणजे एक तर चांगले चांगले मोठे मोठे मार्गदर्शक तुम्हाला लाभले. तर मला त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं की कशा पद्धतीनं ते नाटक बसवत होते किंवा त्यांचा त्यामागचा विचार, एक त्यावेळी एक रंगकर्मी म्हणून तुम्ही कसं त्याचं आकलन करत होतात. आता अगदी पूर्वीचं जे त्यावेळी फार कळत पण नसेल मला, म्हणजे पण ते जसं सांगतील तसं करायचं. पण त्याच्या मागचा त्यांचा विचार इतका मोठा असणार आहे की त्याशिवाय ते समोर प्रेझेंटेशन कसं करायचं, हे सगळं जे सिनेमा काढताना जसं त्या दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये सगळं चित्र असतं, फ्रेम दिसती, तशाच पद्धतीचं हे लोक विचार करतात. आणखीन या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे नंतर सांगलीत आल्यानंतर ज्या वेळेला पहिल्यांदा मी भावेनाट्य मंदिरकडून असतं हे नाटक केलं, म्हणजे विनायक केळकर सरनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि माझ्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर मी होतो, मधु आपटे सर होते. ते नाटक पण फार सुंदर लिहिलेलं पण आहे आणि त्याचा प्रयोग पण फार छान झाला. त्यानंतर कहाणी म्हणून एक नाटक केलं. त्यावेळेला मला वाटते प्रसाद बर्वे 3री-4थीत वगैरे असेल, त्यानं बालकलाकाराचं बक्षीस त्याला मिळालं होतं. आणि माझा एक 10-15 मिनिटाचाच एक दारुडेचा रोल होता, पण तोही फार छान झाला होता. म्हणजे छोट्याशा 10 मिनिटाच्या रोलमध्ये सुद्धा सर्टिफिकेट मिळालं होतं, अशी परिस्थिती होती. पण त्यानंतर एक अरुण पाटील सरांनी बिकट वाट वहिवाट हे नाटक केलं होतं आणि त्यांच्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यांची. आणि त्यांचा त्यातला जो एक रोल जो होता, एका हैदराबादचा तो सैनिक असतो, तर त्याच्यासाठी त्यांना तो माणूस जो सांगलीत ज्यांनी काम केलं होतं तो अवेलेबल नव्हता आणि त्यांनी मला घेतलं त्यावेळेला. तिथून मी अरुण सरांच्या बरोबर खूप दिवस म्हणजे शेवटपर्यंत ADA मध्ये होतो. तर ADA ही संस्था मुळात तारा भावळकर मॅडम आणि त्यांच्या त्या सगळ्या ग्रुपची होती. तर त्यांचं त्यावेळी तशी ॲक्टिव्हिटी खूप कमी झाली होती. मग मी अरुण पाटील सर, संजय पाटील वगैरे असे सगळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन ही पुन्हा सुरू करावी असं त्यांच्यासमोर मांडलं होतं. त्याच्यानंतर मात्र ADAची खूप जवळजवळ 10-12 नाटकं ही आम्ही फार म्हणजे इंटरेस्ट तर इतका होता नाटकातला, मुळातच इंटरेस्ट असल्यामुळं, आणि हा सगळा ग्रुपच नाटकातला इतका चांगला होता. खूप नाटकं केली. तू एडा कुंभार हे नाटक झालं होतं, ते तर पहिलं आलंच इथं. पण मुंबईत अंतिमला गेल्यानंतर मात्र तिथल्या परीक्षकांना थोडंसं
मुंबईचे तिथं कमर्शियल जे काही नाटकं लोक करतात तेच तिथं त्यांना मदत करतात. त्यामुळे त्या मानानं आपल्याकडचा भाग हे ग्रामीण लोक काय करणार हे असे प्रेक्षक सुद्धा तेच डोक्यात घेऊन येतात. हा थोडासा प्रॉब्लेम होतो. हे कसं बदलायचं ह्याचा प्रयत्न करायला पाहिजे, पण काय करावं हे कळत नाही. सांगलीत आल्यानंतर अरुण पाटलांचे नाटक बसवण्यामागचे विचार म्हणजे अत्यंत भार अभ्यास इतका प्रचंड असायचा. मी तो प्रश्न विचारणार होतो की त्यांच्याबरोबर काम करताना तुमचा आलेला अनुभव. अरुण पाटील सरांच्या बरोबर मात्र एक अनुभव असायचा, त्यांना रोज काहीतरी नवीन सुचायचं. हा एक मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे एक दिवस बसवून घ्यायचे ते आणि मला वाटते ते केव्हा झोपायचे माहीत नाही. पुन्हा सकाळी त्यांचे 5 वाजल्यापासून क्लासेस सुरू असायचे आणि 12, 12:30, 1, 2पर्यंत नाटकाची प्रॅक्टिस असायची आणि मधल्या काळामध्ये विचार करून दुसऱ्या वर्षी पुन्हा वेगळंच काहीतरी बसवायचे. आणि ते त्यांच्या ते लक्षात राहायचं नाही आपण काल काय हे आपण सांगितलंय म्हणून. आणि ते चिडायचे. कलाकारांच्या भयंकर येतो, असं नको रे, मला असं पाहिजे. पण तो कलाकार गोंधळून जायचा की काल तर ह्यांनीच आम्हाला सांगितलं असं आणि आज वेगळं सांगितलं. पण चांगलं होण्यासाठी जे काय करायचं ते सगळं करायचं. सगळं बदललं तरी चालेल, पूर्ण ट्रीटमेंट बदलली तरी चालेल, पण नाटक उत्तम करणे. म्हणजे 3 अंकी हंसा म्हणून नाटक केलं त्यावेळी कोल्हापूर केंद्र होतं, सांगली नव्हतं. तर त्यावेळेला ती हंसा वाडकरच्या आयुष्यावर जे नाटक होतं त्यात म्हणजे शूटिंग हे तर त्यांनी कोल्हापुरातून रेल्स लावून स्टेजवर कॅमेरा आणला होता, चित्रीकरणाचा कॅमेरा, सरळ सरळ कॅमेरा आणून ती शूटिंग चालू आहे असं केलं होतं. सगळं ट्रॉली वगैरे लावली, ट्रॉली लावून सगळं केलं होतं. आणि सरांचे लाईट्स पण अतिशय सुंदर, दिग्दर्शन, त्याच्या मागचा विचार म्हणजे तो फारच केलेला असायचा. खूप वेळेला आमच्यापर्यंत तो विचार नाही पोहोचला तरी त्याचं जे काही फायनल प्रॉडक्ट जो होता, रिझल्ट जो मिळायचा तो अप्रतिम होता. अरुण पाटलांबद्दल बरंच ऐकून आहे, कारण आमच्या पिढीला तरी काय त्यांना प्रत्यक्ष पाहणं नाही किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग नाही आला, पण ते तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम नाटक सादर करायचे असं आम्ही ऐकून. होय होय होय. म्हणजे आणखीन एक असं आठवतंय मला, तू येडा कुंभार नाटक केलं होतं आणि त्यात तो भोजा म्हणजे कुंभाराचा रोल मी केला होता आणि मुलगा संजय पाटील भोजा होता. तर तो त्यांच्या घरात अंगणामध्ये एक छोटंसं देऊळ असतं, पिढ्यानपिढ्या असलेलं, आणि ते त्याला काढायचं असतं. तिथं बस स्टँडसाठी जागा करायची असते. तर तो काढायचा प्रयत्न करत होते देऊळ, आणि तो त्या कुंभाराला भयंकर राग येतो. शेवटी तो ते कुदळ असतो त्याच्यात हातातनं काढून घेतो आणि तो फेकून देतो. तर ती कुदळ म्हणजे खरी कुदळ, म्हणजे कुणाला लागलं तर भयंकर झालं असतं, पण त्यांनी 25 वेळेला ती कुदळ कशी फेकायची, ती कोणालाही लागता कामा नये, विंग्स खराब होता कामा नाहीत, आणि ती बरोबर त्या देवळावर कशी जाऊन पडावी हे माझ्याकडनं करून मला अजूनही आठवते. म्हणजे जिममध्ये सगळं हे केल्यासारखं ती उचलायची आणि फेकायची, उचलायची आणि फेकायची असं चाललं होतं. खोटं काही वापरायचं नाही, खोटं नाही. नाटकात खोटं जे काय करायचं तसलं काय नाही, खरंच सगळं. अभिनय फक्त खरा करायचा. अभिनय खरा करायचा, वस्तू वगैरे सगळं खरं पूर्ण. आणि ती चहाची टपरी एक केली होती, त्यातल्या म्हणजे त्या टपरीच्या वेळेचे सीन जे बसवले होते, प्रेक्षक सुद्धा इतके खुश होऊन जायचे ते बघितल्यानंतर, खरंच टपरीवर चहा प्यायला आलेली माणसं आहेत असंच चालायचं ते. फार सुंदर झालं होतं. सरांच्या नाटकामध्ये प्रायोगिकता पण त्यांच्या नाटकामध्ये खूपच होती. खजिनेची विहीर म्हणून जे एक नाटक केलं होतं, तर तो सगळा मृत्यू आणि हे ह्याच्याबद्दलचा विषय असल्यामुळं त्याचं नेपथ्य सुद्धा मी केलं होतं. ते असं बांबू तिरडी, त्याचे जे काही पार्ट असतात, म्हणजे विहीर सुद्धा त्या बांबूची, शिडी सुद्धा बांबूची, असं सगळं करून केलं होतं विषयानुसार. विषयानुसार. आणि ह्या अभिनयाबरोबरच माझं आर्किटेक्चर हा विषय असल्यामुळं मला नेपथ्यात पण इंटरेस्ट असल्यामुळं जवळजवळ सगळ्या नाटकांचं नेपथ्य करण्याचं काम पण मी आणि माझी मिसेस नंदिनी आम्ही दोघंच करायचो, अजूनही करतो. पण कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही स्टेजवर काम करता, तिथं तुमच्यातला आर्किटेक्ट जागा होतो किंवा मग नेपथ्यकार करत असताना तुमच्यातला कलाकार जागा होतो का? हे द्वंद्व आहे का मनात? नाही. मी नेपथ्य करताना फक्त आर्किटेक्चरच असतं डोक्यात, ते कसं दिसलं पाहिजे. म्हणजे खूप वेळेला आर्किटेक्चरमध्ये इलेव्हेशन फक्त बिल्डिंग रस्त्यावर उभी राहिल्यानंतर बाहेरून कशी दिसेल हा असतो. आपल्याला स्टेजवरचा जो हॉल दाखवायचा आहे, किचन दाखवायचं आहे, ते इंटिरियरचा पार्ट, पण तो जास्तीत जास्त कसा देखणा दिसावा, त्याला जसं पूरक असेल तसं, जो विषय समितीची गरज असेल त्यामुळे कसा दिसावा याप्रमाणे प्रयत्न करतो आम्ही. पण त्यावेळी कलाकार जागा नसतो, फक्त आर्किटेक्ट जागा असतो. पण मला काम करताना कधीही, म्हणजे आर्किटेक्टचा हे प्रोफेशन वेगळंच आहे, तो कधीही संबंध आला नाही. फक्त तो जो रोल असेल तो करत राहणे,
एवढंच. वा. त्याच्याशिवाय काही डोक्यातच येत नाही. क्या बात आहे. हं. वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांच्याकडे तुम्ही काम केलं, म्हणजे त्या यादीत काही नावं वाचली, त्यात सतीश पुळेकर, कमलाकर सोनटक्के, हो. प्रतिभा मतकरी, हो. या तिघांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? सतीश पोळेकरचा अनुभव फार छान होता. खरं म्हणजे माझ्या मते मराठी रंगभूमीवरचा अतिशय चांगला नट पण, दिग्दर्शक पण, हो. पण त्या मानानं त्याला प्रसिद्धी तेवढी प्रसिद्धी नाही. मिळाली नाही. पण फार अनेक चांगल्या चांगल्या कलाकारांचे ते मेंटॉर आहेत बरं का. अगदी हो, म्हणजे प्रश्नच खूप नाही. चांगल्या चांगले लोक माझ्याशी जे संपर्कात आहेत ते सांगतात की आमचे गुरु सतीश पुळेकर, सतीश पोळेकर आम्हाला अगदी. त्यांनी शिकवलं. हो हो हो, फार छान. म्हणजे मला शिकायला तर अत्यंत मिळालंच. आणि गंमत म्हणजे फक्त 1 वर्ष त्यांनी माझं 80 साली वगैरे एकांकिका बसवली असेल, पण त्यांचा इतका संपर्क आत्तापर्यंत होता माझ्या. बरं. त्यांचं सांगलीत पण एक कुणीतरी आहे तिथं म्हणून एक नाटक आलं होतं, आणि त्यावेळी मेडिकल कॉलेजची मुलं मागं दंगा करत बसली होती. त्यावेळेला नाटक त्यांनी थांबवलं होतं. हं. मला आठवते त्याप्रमाणे मी स्टेजवर जाऊन सांगितलं होतं, हे तुमचं गॅदरिंगचं नाटक नाही आहे, ते तिकीट विकायचे, कॉलेजची मुलं मागं बसायची बरं. आणि नुसता गोंधळ चालायचा. तर तेव्हापासून फार फरक पडला. म्हणजे मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगसाठी जी नाटकं आणायची ती फार छान पद्धतीनं मुलं बघायला लागली नंतर. बरोबर. म्हणजे थोडक्यात नाटक कसं बघावं हे बघावं कळायला हे लागलं. सुद्धा आवश्यक आहे. खरंच आहे. हो. आणि सतीश पोळेकरांच्या नंतर अमोल पालेकरनी बसवणे हा एक फार वेगळा अनुभव होता. अतिशय परफेक्शन, स्टेप बाय स्टेप. पुळेकरांचं तसं नव्हतं, मोकळं रान द्यायचे ते. म्हणजे मला हे असं पाहिजे, याप्रमाणे तुम्ही करा काय जे करायचं. त्याच्यानंतर अरविंद देशपांडेंचं जे होतं पाहिजे जातीचे नाटक आधी बसलेलं होतं. त्यानंतर मी त्या आविष्कारमध्ये गेलो, काकड्यांची संस्था. काकड्यांची संस्था. बरोबर. त्यामध्ये पण फार मला बसवण्याची प्रोसेस बघता आली नाही, पण नाना पाटेकरांच्या बरोबर काम करायला लागलं. बरं. हा हा फायदा मिळाला. बरं. असे फायदे खूप झाले मुंबईला गेल्यामुळं. आणि बरेच आम्ही ऐकून आहे की छबिलदास ही जी चळवळ वेगळीच आहे. हो. छबिलदासमध्ये प्रयोग बघायला मिळणं, तिथं शिकायला मिळणं, तुम्हाला ती संधी मिळाली? मिळाली. मला आमचे दिवाकरचे प्रयोग पण तिथं खूप झाले, बरं. आणि पाहिजे जातीचे पण झाले. त्याच्यानंतर सुरकर म्हणून एक मुंबईचे चांगले दिग्दर्शक आहेत, त्यांचे एक ताजमहाल म्हणून एक एकांकिका होती, ती तिथं मी केली. त्याच्यानंतर मुंबईला आणखीन पृथ्वी थिएटर, हो. त्याचा एक अनुभव फार छान आहे. बरं. म्हणजे पृथ्वी थिएटरला प्रयोग करणे बघण्याचं पण एक वेगळंच आहे. जसं NCPAचं एक आहे महत्त्व, तसंच पृथ्वी थिएटरला एक छोटंसं थिएटर आहे, तिथं पण मला नाटकं करता आली. तिथं भरभरून मिळालं मुंबईमध्ये. आणखीन कमलाकर सोनटक्के, आम्ही 1 महिनाभर आम्ही नाटक म्हणजे प्रॅक्टिस केली. त्यात संजय मोने मला वाटतं शकुनीचं काम करायचा, मी श्रीकृष्णाचं काम करायचो. आणि पौराणिक नाटक. हां, म्हणजे त्याला बाज वेगळा होता. अच्छा. पण नंतर ते स्टेजवर नाही आलं. अच्छा. नाहीतर मग खूप वेगळीच त्याला कलाटणी मिळाली असती. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 82 साली माझं शेवटचं वर्ष होतं आर्किटेक्चरचं. त्यावेळी चित्रा पालेकरनी मला आक्रित सिनेमामध्ये काम करणार का म्हणून विचारलं होतं. बरं. पण त्यावेळी आमचं कॉलेजमध्ये माझं लग्न ठरवायचं आमचं दोघांचा चाललं होतं. मॅडम तिथंच भेटल्या. बरोबर. त्यामुळं त्यांनी सांगितलं, तू आर्किटेक्चर करणार आहेस का सिनेमात काम करणार आहेस, हे एकदा ठरव, म्हणजे मग आपण पुढं काय करायचं ते ठरवूया. त्यामुळे मी पाय मागं घेतला आणि मग इथं आलो, सांगलीत आलो. रसिक श्रोते हो, सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी आर्किटेक्ट श्रीयुत विवेक देशपांडे यांच्याशी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण बातचीत करत आहोत. आज वेळेअभावी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.